सोया चंक्स मी असे भिजवून घेतले अर्धा तास पाण्यामध्ये. मी मिक्सरमध्ये 2 मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं, जिरं आणि आपले सोया चंक्स ॲड करून घेतली आणि आता मी हे सगळं ग्राइंड करून घेणार आहे. आता मी फोडणी करून घेते. कढईत थोडं तेल घेतलं आहे, मोहरी टाकली आहे, मोहरी ॲड करते, नंतर जिरं ॲड केले, कढीपत्ता. आता मी ते कांदा पण ॲड करून घेते, हळद ॲड करते. आपण सारणामध्ये मिरची ॲड केली म्हणून आता इथे गरम मसाला ॲड करते आणि आता आपण आपलं वाटलेलं सारण याच्यात ॲड करूया. चवीनुसार मीठ. छान आता आपण हे थोडं शिजून घेऊया. मी ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते, थोडी कोथिंबीर ॲड करते आणि आता मी हे सारण थोडं गार करायला ठेवलं आहे. आपण अशी पोळी लाटून घेतली आहे. नंतर मी याच्यावरती असे हे तीळ पसरून घेते. नंतर माझं हे सारण मी असं स्प्रेड करून घेते सगळीकडे. आपण छान सारण असं पसरून घेतलं सगळीकडे आणि याच्यावर आता आपण आपली दुसरी लाटलेली पोळी अशी प्रेस करून घेणार आहे. त्याच्या कडा हलकं मी असं लाटून घेते आणि दोन्ही साईडने आपण छान असं त्याला शेकून घेऊया. आणि दोन्ही साईडने आता आपण त्याला छान असं शेकून घेऊया. छान मस्त तुपाने आपण शेकून घेऊया पराठा. स्वादिष्ट असा आपला क्रिस्पी पराठा सोयाबीनचा दह्यासोबत खायला रेडी आहे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.